आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. नाशिकचे भोंदूबाबा कॅप्टन खरात यांना साथ देणाऱ्यांचं भांडं फुटलंच. होय, या कॅप्टन खरात भोंदूबाबाला काही मोठे राजकारणी लोक सपोर्ट करीत होते. या कॅप्टन खरातला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु आत्ताच सगळं काळं कर्क उघड झालं असून महाराष्ट्रातील जनतेसमोर आता सत्य आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून कोणकोणत्या मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि सुमित्राताई पवारांनी कोणती मोठी कारवाई केली आहेत, ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे, ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे दाखवणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचे, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. नाशिकचा सुप्रसिद्ध भोंदूबाबा कॅप्टन खरात याला महिलेचं लैंगिक शोषण केलं या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याच्याकडून काही गुप्त माहिती कळली आणि त्यानुसार सगळ्यात मोठा धक्का बसला. कारण की याच्या संपर्कामध्ये असणारे कुणी साधे व्यक्ती नसून मोठे मोठे राजकारणी, मोठे मोठे सेलिब्रिटी, मोठे मोठे उद्योगपती यांचा समावेश आहे. याच्या दरबारामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हजेरी लावल्याची माहिती मिळत आहे. तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यासुद्धा या भोंदूबाबाच्या दरबारात आल्या होत्या. त्याच्याकडून काही पूजा वगैरे करून घेतली होती अशी माहिती समजते आहे. नुसता समावेश नसून तर काही गुप्त व्हिडिओसुद्धा यांचे सापडले आहेत, ज्याला महाराष्ट्राची एपिस्टन फाईल म्हटलं जात आहे. हे सगळे व्हिडिओ बघून तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय हे समजत नाही. आज बेरोजगारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटत नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या प्रसंगाला संपूर्ण सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी एकनिष्ठ राहून काम केलं पाहिजे. गोरगरिबाला लवकर न्याय मिळत नाही. ही सर्व महत्त्वाची प्रश्न असताना अशा प्रकारे या मोठ्या लोकांचा, या भोंदूबाबांच्या नादी मोठे राजकारणी लागतात. जनतेकडे लक्ष देत नाही. कारण की या मोठ्या राजकारणी लोकांचं, ज्यांना तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र चांगला म्हणत होता, ज्यांना सगळे लोक मानत होते, त्यांचा एक काळं काम समोर आलेलं आहे. हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहेत. फक्त तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. शेवटच्या मिनिटापर्यंत बघत रहा. देवाच्या नावाखाली काळे कृत्य करणे, लोकांना फसवणे, लोकांना लुबडणे, लोकांकडून पैसे उगळणे, अशी वेगवेगळी कामं हे मोठे भोंदू लोक करतात. आणि या सर्व भोंदू लोकांना काही मोठे राजकारणी लोक सपोर्ट करतात. वासनेने भरलेले हे भोंदू लोक आपल्याकडे येणाऱ्या स्त्रियांना घाबरवून देतात, काहीतरी आमिष दाखवतात आणि त्या स्त्रियांचं लैंगिक शोषण करतात. नुकत्याच आपल्याला गुप्त माहिती हाती लागली असून त्यानुसार महाराष्ट्राची एपिस्टन फाईल या भोंदूबाबाकडे ओपन झालेले आहेत. आणि त्यानुसार याच्याकडे मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची गुप्त व्हिडिओ असून या सगळ्या व्हिडिओ आत्ताच व्हायरल झाले आहेत. अशा प्रकारे आता हा जो कॅप्टन खरात भोंदूबाबा, याचे खूप मोठ्या राजकारणी लोकांसोबत कॉन्टॅक्ट सापडले आहे. हा स्वतःला कॅप्टन म्हणणारा खरात भोंदूबाबा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर होता. 25 वर्षे याने मर्चंट नेव्हीमध्ये सेवा केल्या असून 150 पेक्षा जास्त देशांचा दौरा यांनी केला आहे. तसेच यांनी सेवानिवृत्तीनंतर लोकांचे भविष्य सांगणे, अंकशास्त्र सांगणे असे वेगवेगळे कारनामे हा करायचा आणि लोकांना काही चुकीचं सांगून घाबरवून देणे आणि फसवणे. नेमकं अशा प्रकारचे हे लोक, ज्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. ही लोक जे समोर आध्यात्मिक खरेपणा दाखवतात, मुळात तो नसतो. ते पाठीमागे काहीतरी दुसरंच लपलेलं असतं. या संपूर्ण प्रकरणाची तपासासाठी SIT समिती मुख्यमंत्री यांनी स्थापन केली असून यामध्ये जे पण कोणी आरोपी असेल त्या सगळ्यांना आता लवकरच जेलमध्ये टाकणार आहेत. त्या सगळ्यांना लवकरच अटक होणार आहे. या प्रकरणामध्ये जे पण कोणी मोठे नेते, कोणी मोठे मंत्री कुठे लपलेले असतील, कुठे असतील, त्या सगळ्यांचं आता भांडं फुटणार असून या सगळ्या लोकांचे काळे कारनामे आता उघड होणार आहेत. तसंच अमोल मिटकरी यांनी तर अत्यंत घातक असा सवाल यावर उपस्थित केला आहे की याची आणि दादांच्या अपघाताचं काही कनेक्शन आहे का? कारण की याचा आणि काही पायलटांचे व्हिडिओ, काही फोटो व्हायरल होत आहे. त्यानुसार दादांच्या घातपातामध्ये याचाही हात आहे का असं सुद्धा तपासल्या जात आहे. तसंच काल आणि परवा 2 दिवस बारामतीच्या दादांच्या निवासस्थानी व देवगिरी बंगल्याच्या बाहेर काही जादूटोणा करण्याचं साहित्य सापडलं आहे. त्यानुसार सुद्धा दादांचा काही घातपात करण्यात आला का, किंवा नेमकं यास पाठीमागे माइंड मास्टर कोण आहेत, नेमकं या सर्व गोष्टी कोण करत आहे, याचा सगळ्यात मोठा उलगडा आत्ताच झाला असून आपण या सगळ्यांची नावच तुमच्यासमोर सांगणार आहेत. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे. हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आता या कॅप्टन खरातला अटक केल्यामुळे बऱ्याच गुप्त गोष्टी ओपन झालेल्या आहेत, ज्यामध्ये दादांच्या अपघाताचा सुद्धा उलगडा झाला असून खऱ्या आरोपींची या भोंदूबाबाने आत्ताच नावे घेतलेली आहेत.
ही सगळी नावे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. दादांसोबत नेमकं काय झालं याचा सुद्धा शेवटच्या मिनिटामध्ये नेमकं काय घडलं याचा सुद्धा सगळा उलगडाचा आता जाहीरपणे आपण तुम्हाला दाखवणार आहेत. फक्त व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पूर्ण बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ कुठून सोडून जायचं नाही. नुकताच रुपालीताई चाकणकर यांनी काही स्पष्ट सांगितले की या बाबाशी माझा काहीही संबंध नाही, परंतु महाराष्ट्रभरातून आता यांच्यावर टीका केली जात आहे. यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पदमुक्त व्हावे अशी मागणी केली जात आहे. नेमकं याकडे आता सुनेत्राताई पवार कसं बघते आणि या संपूर्ण प्रकरणावर कशाप्रकारे ॲक्शन घेतली जाते हे आपण आता पुढे व्हिडिओत बघणार आहेत. रुपाली ठोंबरे पाटलांनी एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट केलेली होती. चाकणकर फरार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि स्वतः आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ठोंबरे पाटील, तुम्ही अशी पोस्ट केलेली आहे की चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष फरार झाल्यात, कशा अर्थाने घ्यायची ही पोस्ट? गोंधू बाबाला पकडला गेल्यानंतर गोंधू बाबाच्या त्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने मीडियाला समोर येऊन जनतेला सांगितलं पाहिजे होतं की काय खरं परिस्थिती आहे आणि काय नाही. परंतु ते सांगायच्या आधच त्यांचा त्या प्रकरणामध्ये सहभाग असलेलं, पत्रकारांना धमकावलेलं, माफीनामा घेतलेले पत्र सगळ्यांच्या समोर पुरावे आलेले आहेत. त्यानंतर त्या संस्थेला पाणी देण्यासाठी सुद्धा त्यांनी धमकवलेला आणि पत्रव्यवहार त्यांचा दिसतोय. आणि त्यांनी फक्त काल मोघम सांगितलं की माझा फक्त त्यांच्याशी कार्यक्रमाशी संबंध आलेला होता, धार्मिक आणि याच्यात. इथे स्वतः राज्य महिला आयोगाला आरोपी करणं गरजेचं आहे. ते न करता राज्य आयोग महिला फरार झालेलं आहे. कुठे बसलंय, कोणाशी बोलतंय, काही नाही. म्हणजे ज्या संवैधानिक पदावर बसलेल्या आहेत त्यांचं जे कर्तव्य आहे की त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये बलात्कार झाले महिलांवर, गोंधू बाबाची विकृती फोफावत गेली आणि या फरार झाल्यात. यांनी समोर शरण आलं पाहिजे, मीडियाच्या समोर आलं पाहिजे, पोलिसांच्या समोर शरण आलं पाहिजे. त्या फरार आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती काय आपल्याला मिळालेल्या पदाचा कसा गैरवापर करते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्यावर राज्याची महिलाची सांभाळण्याची सुरक्षतेची धुरा होती त्या जर गुन्ह्यात सहभागी असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय? महाराष्ट्रातल्या महिलांनी कुणाकडे न्याय मागायचा? रुपालीजी, चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी जोर धरू लागलेली आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? राजीनामा तर घ्यायचाच आहे, पण चाकणकरांना आरोपी करायचंय अशोक खरात गोंधू बाबाच्या याच्यात. त्यांचा सरळ हस्तक्षेप आहे. आज माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानते की त्यांनी SIT स्थापन केलीये, परंतु तिथेही आमचं समाधान नाही. कारण का? संविधान पदावर असलेले हे IPS अधिकारी म्हणजे तेजस्विनी मॅडम चांगलं काम करतात, परंतु चाकणकर ही कोणालाही या पोलिसांना काम करून देणार नाही. ही अनेक नेत्यांचे फोन त्या पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणते. याचं उदाहरण सांगते. जो व्हिडिओ व्हायरल झाला या गुन्ह्यातील, त्या गुन्ह्यातल्या महिलेला शिर्डीच्या पोलिसांनी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सूरज चव्हाण हे देखील जोडले गेले आहेत. सूरज चव्हाणजी,